आणि अपवाद आहे. याचं कारण असं आहे की या देशामध्ये एक भाषा नाही, एक धर्म नाही, एक जात नाही, एक संस्कृती नाही. तरी पण आपल्या देशामध्ये एक यशस्वी किंवा सक्सेसफुल डेमोक्रेटिक कंट्री म्हणून आपण नाव उद्याला आलो. याच्या मागं खरं कारण जर कोणतं असेल तर आपल्या देशाचं संविधान आहे. या संविधानानं मानवतेचे सर्व मूल्यांचा आधारस्तंभ देऊन हे केलेलं आहे. या संविधानानं माणसाला माणूस म्हणून जगण्याचं आणि फक्त जगण्याचं नाही तर सन्मानानं जगण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि हे भेटलेलं असताना सुद्धा या देशामध्ये डॉक्टर सारख्या नोबल प्रोफेशन असलेल्या लोकांमध्ये सुद्धा जगताना, काम करताना, पेशंटला टॅकल करताना, क्रिटिकल पेशंट घेताना, क्रिटिकल पेशंटची सेवा करताना, त्याला डिस्चार्ज करताना एक काळजी, एक चिंता मनामध्ये असते. हे पेशंट आपल्याला ही वास्तव परिस्थिती या जाणीवेतून जावं लागत आहे. याचं कारण आहे की संविधानाला अनुकूल असलेली समाज निर्मिती करण्यामध्ये राजकारणी अपयशी झालेले आहेत, सत्ताधारी अपयशी झालेले आहेत. डॉक्टरांवर हल्ला होणे हे या देशामध्ये, ज्या देशातली हजारो वर्षाची संस्कृती होती की डॉक्टराला देवाचं रूप मानलं जात होतं, फरिश्ता मानलं जात होतं, देवदूत मानलं जात होतं, या देशांमध्ये सहजपणे डॉक्टरांवर हल्ला होतो. कायदे करण्याची मागणी आपण करतो, परंतु कायदे केल्यानं कोणत्याही समाजाचं वळण लागत नसतो. कायदे केल्यानं समाजाला फक्त दंड करता येतो, प्रबोधनाशिवाय समाजाला वळण देता येत नाही. आणि कोणतेही सरकार कोणत्याही सिलेबस मध्ये डॉक्टरांचं महत्व आणि त्यांच्याबद्दल मॉरल एज्युकेशनच्या माध्यमातून त्यांच्या बाबतीमधला एक स्ट्रॉंग मेसेज जे प्रबोधन म्हणून किंवा संस्कार म्हणून घडवायला पाहिजे ते घडवताना दिसत नाही. अशी मागणी करतानाही डॉक्टरांच्या संघटना दिसत नाही. आज डॉक्टरांवर असलेला ताण हा लोकसंख्येचा नाही तर सरकारच्या शासकीय रुग्णालयांच्या अपयशामुळे आहे. ही बाब सुद्धा आपण उघडपणे बोलू शकत नाही. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पेशंट ऍडमिट करताना सामान्य कुटुंबाच्या व्यक्तीला वाटते की माझ्या या नातेवाईकाला व्हेंटिलेटरची सुविधा असल्याशिवाय मला तिथे ऍडमिट करायची नाही. आणि व्हेंटिलेटरच्या सुविधेसह जर अद्ययावत हॉस्पिटल बनवायचं असेल तर त्याला लागणारी गुंतवणूक आणि गुंतवणुकीसाठी लागणारा कर्ज आणि कर्जावर लागणारा व्याज हे सामान्य कुटुंबातला व्यक्ती अंदाज लावत नाही. परंतु त्याची अपेक्षा असते की माझ्या रुग्णाला व्हेंटिलेटर असलेल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं, जरी आता गरज नसली पण क्रिटिकल झाला पेशंट तर लागलं पाहिजे. अपेक्षा आहे, परंतु त्या पद्धतीनं त्याची अफोर्डेबिलिटी नाही. खरं तर या सगळ्या गोष्टीची अफोर्डेबिलिटी द्यायचं काम आणि अद्ययावत हॉस्पिटल द्यायचं काम या देशाच्या, या सरकारच्या जबाबदारीवर येत नाही का? लोकशाहीमध्ये आपण जगण्याचा अधिकार मान्य केलेला आहे, तर जगण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी पुरवण्याची जबाबदारी सुद्धा शासनाची राहते. मग सरकारी दवाखान्याची परिस्थिती जर सरकारनं सुधारवली असती किंवा आहे त्या फंडमध्येही दवाखाने प्रामाणिकपणे चालवले असते तर तुमच्यावरचं 50% ताण कमी झाला असतं. परंतु शासकीय रुग्णालयामध्ये सुविधा भेटत नाही, शासकीय रुग्णालयामध्ये इलाज होत नाही, म्हणून खाजगी हॉस्पिटल आणि डॉक्टरांवरचं ताण वाढलेला आहे. मला एकच गोष्ट फक्त संक्षिप्त मध्ये तुम्हाला सांगायची की आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला होता तेव्हा पहिल्या वर्षीची जी काळजी सरकार होती त्या सरकारनं पहिल्या वर्षाचं बजेट काढलं. बजेटमध्ये वर्षभरात तिजोरीमध्ये येणारी रक्कम आणि आलेली रक्कम खर्च कशी करायची त्याच्या लेखाजोखा. भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्या वर्षाचं बजेट 382 कोटीचं. भारत या देशाची तेव्हाची लोकसंख्या 35 कोटीच्या जवळ होती. 35 कोट लोकसंख्या असलेल्या भारताच्या तिजोरीमध्ये 382 कोटी रुपये येणार होते आणि त्या 382 कोटीवर खर्च करायचं होतं. त्या भारताची 2024 ची बजेट तिजोरी मधली संख्या धन साठा हा 44,28,000 कोटी आहे. 372 कोटीचा देश लोकसंख्येने 4 पट झालेला आहे, परंतु आपल्या तिजोरीमध्ये जमा होणारी रक्कम 382 कोटीच्या तुलनेमध्ये 44,28,000 कोटी
MSc मॅथमॅटिक्स केलेला व्यक्ती सुद्धा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये आकडा लिहू शकत नाही, इतकी मोठी संख्या आहे. आपल्या देशाच्या तिजोरीमध्ये गरिबी नाही तर श्रीमंती आहे. देशामध्ये एका वर्षाला जमा होणारा टॅक्स हे कमी नाही आहे, खूप आहे, परंतु त्याचा खर्च भ्रष्टाचारामुळे खालपर्यंत सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही. आपल्या नांदेडच्या मेडिकल GMC कॉलेजला येणारा बजेट आणि त्याच्यात भेटणाऱ्या सुविधा या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहे, परंतु त्याच्यामध्ये असलेलं करप्शन हे आपल्याला माहित आहे. नांदेडला जे सिव्हिल हॉस्पिटल होतं, त्या सिव्हिल हॉस्पिटलमुळे मेडिकल कॉलेज भेटलं, पण मेडिकल कॉलेज मोठा होऊन बाजूला निघून गेलं, पण आहे ते सिव्हिल हॉस्पिटल अद्ययावत करायला सरकार तयार, कोणी बोलायला तयार. या नांदेडला कमीत कमी जेवढ्या बेड हॉस्पिटलची गरज आहे त्याच्या तुलनेमध्ये आपल्याकडे 25% सुद्धा सुविधा नाही. मेडिकल कॉलेजमध्ये GMC मध्ये कॅपॅसिटीच्या तुलनेने दुपटीनं तिपटीनं पेशंट ऍडमिट होतात, परंतु गरजेच्या हिशोबाने निम्मा स्टाफ नाही. 24 तासात 24 रुग्ण दगावले म्हणून या पद्धतीची बातमी करण्यात आली, या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्यात आलं होतं की सामान्य लोकांनी दवाखान्यात घुसून स्टाफ नर्स पासून तर टीम पर्यंत सगळ्यांना मॉब लिंचिंग मध्ये मारलं पाहिजे, तर राग लोकांच्या मनामध्ये भरण्यात आलं होतं की 24 तासामध्ये 24 रुग्ण दगावले, काय करायला डॉक्टर. परंतु त्या हॉस्पिटलची वास्तुस्थिती काय आहे कोणी समजून घेणार नाही. जेव्हा ही बातमी आमच्या कानावर आली, आम्हाला तर माहित नव्हतं प्रकरण इतकं मोठं होईल, पण जशी बातमी आली की 24 तासात 24 रुग्ण दगावले, तेव्हा एक कार्यकर्ता म्हणून सगळ्यात आधी तिथं पोहोचणारा व्यक्ती वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होते. आम्ही तिथे गेलो, डॉक्टरांना भेटलो, टीमला भेटलो आणि तिथली वास्तव परिस्थिती मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचं काम केलं. जर ते केलं नसतं तर कदाचित डॉक्टरांबद्दलची प्रतिमा अधिक मलिन करण्याचं काम झालं असतं. आम्ही सांगितलं लोकांना की 24 तासात 24 मृत्यू झाले, पण एरवी पण 12, 15, 20 मृत्यू होतच राहतात आणि याच्यासाठी शासनाचे अपयश आहे की त्यांनी इथं हव्या त्या पद्धतीचं फंड आणि सुविधा आणि स्टाफचं अप्रुव्हल दिलेलं नाही आहे. मग या सगळ्या मेडिकल फील्डवर शासकीय यंत्रणा सक्षम राहिली तर खाजगी यंत्रणेला ती सुसज्जता येईल, तुमच्यावरचा ताण कमी होईल, सक्षम लोक तुमच्याकडे येतील आणि सामान्य कुटुंबांना जर तिथे इलाज भेटला तर कशाला येणार काय. आज तुमच्याबद्दलची प्रतिमा मलिन करण्याचं काम आहे. कसंही खाना, प्रायव्हेट हॉस्पिटलला कसंही खाना, सामान्य लोकांमध्ये असलेली चर्चा हिटर यांच्यासाठी तुमच्यापेक्षा इतर सरकार जास्त जबाबदार आहे. पण या सरकारला असेंब्लीमध्ये आपलं प्रतिनिधित्व करताना अनेक गोष्टी मांडाव्या लागतात. डॉक्टर सिद्दीकच्या माध्यमातून माझ्याकडे काही राज्यसभेमध्ये मांडण्यात येणाऱ्या काही मेडिकल लिगलच्या संदर्भातल्या काही अमेंडमेंट बद्दल, काही नवीन कायद्याच्या मागणीबद्दलच्या गोष्टी आलेल्या. पण माझा मुद्दा आहे की ते कायदे करून होणार काय, आहे त्या कायद्याची अंमलबजावणी होते का. मग कायदे करण्यापेक्षा आपल्याला चांगला समाज निर्माण करायचा असेल तर ही यंत्रणा लोकशाहीमध्ये फक्त कोणत्या एका प्रोफेशनला सरळ झाल्यानं होणार नाही, तर पूर्ण व्यवस्था बदलली पाहिजे. आणि ते सिस्टम बदलायचं असेल तर असेंब्लीमध्ये आपलं प्रतिनिधित्व व्हायला. विधानसभेमध्ये निवडून देताना आपण कुवतीच्या, लायकीच्या, योग्यतेच्या निकषावर निवडून न देता धर्म, जात, पोटजात, भाषा किंवा आपल्या संबंधाच्या बळावर निवडून देतो. हे कुठेतरी आपल्याला थांबवलं पाहिजे. मी 2019ला सुद्धा निवडणूक लढवली. मी 2019च्या निवडणुकीमध्ये फक्त 15 दिवसाच्या कॅम्पेनिंगवर 26,713 मतदान मला मिळालेले. निवडणूक हटल्यानंतर मला सगळेजण भेटतात तर मला एक गोष्ट होतं, फारूक भाई तुम चुन के आते थे कि तुम्हारे लोगों ने वोटा बांट दी, मुसलमान एक गट्टा वोट देते थे तो तुम चुन के आ जाते थे, मुसलमान एक गट्टा वोट देते थे तो तुम चुन के आते. मी माझ्या मित्रांना सांगितलं की बाबा मी गेले 20 वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये आहे. मी मुसलमान समाजात जन्मलो, मी मुसलमान आहे, मी मुसलमान कुटुंबात जन्मलो. मुसलमानाचे प्रश्न उचलणं माझी जबाबदारी आहे, ड्युटी आहे. आपल्याला राहतो त्या जन्मलं त्या समाजाचा कल्याणासाठी झटलं पाहिजे, खरं आहे. पण मी फक्त मुसलमानासाठी लढलो. मी 20 वर्ष चळवळ करताना मी फक्त मुसलमानांसाठी भांडलो का, मी फक्त मुसलमानाचे प्रश्न उचललेत का. जितक्या ताकदीनं मी मुस्लिमांच्या प्रश्नावर बोललो तेवढ्याच ताकदीनं मी मागास हक्कांवर बोललो, तेवढ्याच ताकदीनं मी शेतकरी आत्महत्येवरही बोललो, मी शेतमजुरांवरही बोललो, कष्टकऱ्यांवरही बोललो. मी सामाजिक जीवनामध्ये काम करताना धर्मकाल बघून केली नाही, तर मला मतदान देताना तुम्ही असं काय म्हणता की फक्त मुसलमानांनी दिलं. आपण आपला हा दृष्टिकोन बदलणार आहोत की नाही.
सामान्य लोकांकडून मी नंतर अपेक्षा करेन, पण नोबल प्रोफेशन असलेल्या, मेडिकल ग्राउंड बॅकग्राऊंड असलेल्या तुमच्याकडून ही अपेक्षा मी करू शकतो. माझ्यामधला किंवा आमच्यामधला कार्यकर्ता हे एका विशिष्ट उद्दिष्ट, संविधान अनुकूल समाज निर्मितीसाठी झटला पाहिजे, भांडला पाहिजे, तुमच्या प्रतिनिधी म्हणून असेंब्लीमध्ये गेला पाहिजे, हे जाणीव कमीत कमी सुशिक्षित लोकांना तरी असली पाहिजे. कारण त्यांना संविधान आणि संविधान अनुकूल समाजाचं महत्व माहित आहे. म्हणून आज या निमित्तानं मला संधी भेटलेली आहे तुमच्या समक्ष बोलायची. हॉकर पासून डॉक्टर पर्यंत कोणत्याही प्रश्नावर आमच्यापर्यंत आलेल्या कोणत्याही व्यक्तीला धावून जातो, काम करतो. निवडणूक हरल्यानंतर लोक घरी बसतात. निवडणूक लढल्यानंतर मी दुपटीनं कामाला लागलो आणि घरदार व्यवसायाला लक्ष न देता पूर्णतः समाजाला वाहून घेतलेला. माझ्या प्राणामध्ये प्राण आहे तोपर्यंत मी भांडणारच आहे. कारण कार्यकर्ता कोणताही असतो, तो कार्यकर्ता असतो, तो काम करत असतो. वंचित बहुजन आघाडीचे जेवढे उमेदवार दिलेले आहेत ते कार्यकर्ता राहिलेले उमेदवार आहेत आणि या उमेदवारांना पाठबळ देण्याचं काम सर्व धर्म समाज घटकांतल्या जाणीव असलेल्या लोकांचं आहे. म्हणून इथे आज मी सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो की आम्ही एक लढाई लढत आहोत. या संविधानाला, संविधानाच्या अधिकारांना जगण्याचा अधिकार आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार हे मिळवून देण्यासाठी तुम्ही कसं समाज निर्मितीसाठी, समाजासाठी योगदान दिले, त्या योगदानाला महत्व देऊन तुमच्या बद्दलची प्रतिमा, तुमच्या बद्दलचे कायदे, तुमच्या बद्दलचं प्रबोधन करून घेण्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी नांदेड शहरामध्ये रुग्ण सेवेच्या क्षेत्रामध्ये असलेल्या उणिवांबद्दल सरकारकडे मागणी करणे, विधानसभेत मागणी करणे, आरोग्य क्षेत्रामधल्या उणिवांना दूर करणे, दवाखान्यांची, खाटांची आणि औषध गोळ्यांची, सीटी स्कॅनची, MRI आणि सोनोग्राफीच्या सुविधा, डिलिव्हरी वार्ड पासून ऑपरेशन थिएटर पर्यंतच्या सुविधा या शहरामध्ये 24 बाजूने झाल्या पाहिजे. त्यासाठी भांडण्यासाठी आणि तुमच्यावरचं ताण कमी करून एक चांगलं, सक्षम आणि विकसित नांदेड उभं करण्यासाठी आम्हाला प्रतिनिधित्व करण्याची संधी आपण द्यावी. शेवटचा एकच मुद्दा मला मांडायचा आहे की नांदेड जिल्हा हा निजामाच्या काळामध्ये औद्योगिक राजधानी म्हणून ओळखला जायचं आणि 4च उद्योगामध्ये उस्मानशाही मिल, टेक्सटाईल मिल, सूतगिरणी आणि सिप्टा 4च उद्योगांमध्ये 12 महिने 20,000 कामगारांना रोजगार मिळत होता. 1980, 80, 85 पर्यंत, 1988 पर्यंत. मग 1988-89 पासून हे 4 उद्योग बंद करण्यात आले आणि आज नांदेड जिल्ह्यामध्ये 500 मजुरांना 12 रोजगार मिळाला. एकही उद्योग अख्ख्या नांदेड जिल्ह्यामध्ये नाही. बेरोजगारी आहे. ज्या जिल्ह्यामध्ये रोजगार नाही, रोजगारच्या संधी नाही, ज्या जिल्ह्यामध्ये उद्योग येत नाहीत, उद्योग जगत नाही, त्या जिल्ह्याचा विकास होणार. नांदेड बद्दल आपल्याला प्रेम खूप आहे, पण नांदेडला जर आपल्याला डेव्हलप करायचं असेल, विकसित करायचं असेल तर 4ही बाजूला विचार करणारा एक कार्यकर्ता सभागृहात गेला पाहिजे. या अनुषंगानं आपण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून आम्हाला भरपूर मतदान मिळवण्यासाठी आपल्या शुभेच्छा, आपलं पाठबळ आमच्या पाठीशी लावा. तुमच्या मर्यादा आम्ही समजू शकतो, ही अपेक्षा व्यक्त करतो. फार धन्यवाद.